सुरुवातीला बातमी परभणीमधून येते। परभणी शहरातील एलपीजी पंपावरती गॅसचा तुटवडा जाणवत असून गंगाखेड रोड परिसरामध्ये असलेल्या एलपीजी पंपावरती ऑटो चालकांनी लाईन लावून गर्दी केलेली आहे। साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर रांग असल्याचं दिसून येतंय। परभणी शहरात असलेल्या काही एलपीजी पंपांवरील गॅस पूर्णपणे संपल्यामुळे पंप बंद आहेत आणि त्यामुळे ज्या ठिकाणी एलपीजी मिळतोय त्या ठिकाणी ऑटो चालक अशा प्रकारे गर्दी करतायत। परभणीमधली आपण दृश्य बघतो, अनेक ठिकाणी अजून सुद्धा गॅसचा पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। ही जर आपण रिक्षांची रांग बघितली तर अगदी दूरवरती गेलेली बघायला मिळते। हा सर्व्हिस रोड दिसतोय आणि या सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात रिक्षांची रांग लागलेली आहे। हे सगळे ऑटो चालक एकत्र आलेले आहेत कारण अनेक पंप हे बंद आहेत, त्यामुळे ज्या ठिकाणी एलपीजी मिळतो त्या ठिकाणी रिक्षा चालक मोठी गर्दी करतायत। लांबवर पसरलेली आपण ही गर्दी बघतोय। या ठिकाणी या एकाच पंपावरती एलपीजी गॅस मिळतोय, त्यामुळे हे सगळे रिक्षाचालक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले। या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि जरी आपण रांग बघितली तर मोठं अंतर, अगदी हा जो सगळा रस्ता आहे तो आपल्याला अक्षरशः भरलेला दिसतोय। या सगळ्या रस्त्यावरती रिक्षांची मोठी रांग लागलेली आहे। अनेक ठिकाणी पंप बंद आहेत, अनेक ठिकाणी एलपीजी आलेला नाहीये, त्यामुळे ज्या ठिकाणी एलपीजी मिळेल त्या ठिकाणी तो गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची मोठी गर्दी बघायला मिळते। साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत ही रांग बघायला मिळते। तर एलपीजी दरवाढ आणि तुटवड्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या वाहतूक सेनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। क्रांती चौकात रिक्षाचालक संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली। तसंच गॅसच्या अभावाने रिक्षा सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि दरवाढ कमी करावी अशी मागणी आंदोलक करतायत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। रिक्षाचालकांचं आंदोलन पार पडलेलं आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर या सगळ्या आखाती देशातील युद्धाच्या झळा आता अगदी तीव्र झालेल्या आहेत आणि नागपुरातील गो गॅसचे जे एलपीजी पंप आहेत ते बंद आहेत, त्यामुळे वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपुरातील गो गॅस बहुतांश ठिकाणी एलपीजी पंप जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेत। इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा या सगळ्या परिसरातील गो गॅसच्या पंपांवरती गॅसचा पुरवठा सुरळीत नाहीये आणि एलपीजीचा पुरवठा नसल्यामुळे ऑटो चालकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। आखाती देशात सुरू असलेला युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतामध्ये एलपीजी पुरवठ्यावर होतो आणि त्याचा परिणाम खालच्या स्तरावर म्हणजे जे ॲटोमध्ये एलपीजी भरतात त्या पंपांना योग्य पद्धतीनं एलपीजीचा पुरवठा होत नसल्यानं नागपूरमध्ये सुमारे 12पेक्षा अधिक एलपीजी ॲटो पंप जे आहेत ते बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। नागपुरात प्रामुख्यानं जे आहे ते गो गॅस कंपनीचे 5 ते 6 एलपीजी ॲटो गॅस प्रकल्प आहेत ते पूर्णपणे बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या जे आहे ते इमामवाडा परिसरात आणि इथं असलेल्या या गो गॅसच्या पंपवर जे आहे ते सध्या आपण पाहतोय बॅरिकेडिंग केलेली आहे। साधारणतः इतर वेळी या पंपावर जे आहे ते ॲटोमध्ये एलपीजी भरणाऱ्याची रांग असायची, मात्र आता गेल्या 2 दिवसापासून हा पंप जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं इतर जे पंप नागपूर शहरामध्ये इतर कंपन्यांचे आहेत ते देखील बंद केलेले आहे। साधारणतः 5000च्या वरती जे आहेत ते नागपूरमध्ये एलपीजीवर चालणारे ॲटो आहेत आणि आता एलपीजी पंप बंद असल्यामुळे त्यांना महाग दरामध्ये जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचा वापर करून जे आहे ते ॲटो चालवावं लागतं। इथं ॲटो चालक आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही एलपीजी भरायला आले, काय अडचण आहे? किती दिवसापासून तुम्हाला एलपीजी मिळत नाही? हे आता काहीतरी युद्धाचं सुरू आहे म्हणते, तर त्याच्याने आम्हाला बी खूप त्रास होऊन राहिला। आता पहिले कसं 56 रुपये लिटर गॅस होते आणि आता आम्हाला 85, 90, 95 अशी गॅस मिळून राहिली। आता काय जसं भेटली तसं, आता नाही तर घरी लावावं लागेल गाडी। का कोटी काय करणार माणसं? मग है का नाही? पैसे नहीं दे रही, एक तो रेट पे रेट बढ़ते चले जा रहे हैं और माल मिल नहीं रहा। आपण पाहतोय की शहरामध्ये सुमारे 5 ते 6000 ॲटो जे आहेत ते एलपीजीवर चालतात। एका बाजूनं सवारीकडून जे आहेत ते त्यांना पैसे वाढवून दिले जात नाही, तर दुसऱ्या बाजूनं एलपीजीचे वाढते दर आणि आता तिसरी बाजू म्हणजे एलपीजीचे पंपच बंद पडल्यामुळे जे आहे तो ॲटो चालकांना पेट्रोलवर आता ॲटो चालविण्याची वेळ आलेली आहे आणि ते देखील परवडणार असं नाही आहे। त्यामुळे ॲटो चालक जे आहेत ते या एलपीजी पुरवठ्यामुळं त्रस्त झाल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। सिलेंडरच्या रांगेत उभं राहिल्यामुळे अकोल्यातील अन्वी मिर्झापूर इथले माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता। या मृत्यूवरती आता पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। शिरसाट यांचा मृत्यू हा रांगेत उभं राहिल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता
जेव्हा शिरसाट एजन्सीसमोर गेले तेव्हा तिकडे मोठी रांग नव्हती. तसंच त्यावेळेला ऊन सुद्धा तीव्र नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तर अमरावतीत अजून सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. जयस्तंभ चौकातील गॅस सिलेंडर एजन्सीवरती सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी आमच्या नावावरती ब्लॅकमध्ये सिलेंडर विकले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.